मी मोनाली गजभिये, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना मुख्यालय लातूर, शाखा अमरावती इथे उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहे। 6 मेला आमच्यासोबतच्या महिला कर्मचारी त्यांच्यावर विनयभंग झालेला आहे। त्यांनी रीतसर कंप्लेंट केलेली आहे, तरी 12-13 दिवस होऊनही आरोपी हा पकडण्यात आलेला नाही आहे। त्यामुळे 15 तारखेला आम्ही काळी फीत लावून आंदोलन केलेलं आहे आणि 16 तारखेपासून आम्ही बेमुदत काम बंद आंदोलन ठेवलेलं आहे। आज आमच्या संपाचा 4था दिवस आहे, तरीही आरोपी हा अजूनपर्यंत पकडला गेलेला नाही आहे। तर आमची प्रशासनाला एकच मागणी आहे की लवकरात लवकर आरोपी हा पकडण्यात यावा आणि आमच्या पीडितेला न्याय द्यावा आणि इथली जी सुरक्षा व्यवस्था आहे ती कडेकोट करण्यात यावी, ज्यामुळे असे प्रकार इथे पुन्हा घडू नये। हे प्रकार महिला कर्मचाऱ्यांसोबतच नाही तर उद्या पेशंट लेडीज पेशंट जे असतात त्यांच्यासोबतही होऊ शकतात आणि पुढील जे धोका आहे तो टाळण्यासाठी त्यांनी लवकरात लवकर उपाययोजना कराव्या आणि आमच्या संपा जो आहे तो निकाली काढण्यात यावा अशी माझी प्रशासनाला निवेदन आहे। आणि एकच सांगते, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा जर इथे ड्युटी करत नसला तर इथे त्याची नोंद कशी आहे? मग 5 तारखेला ज्या दिवशी नाईट राऊंड झालेला आहे तर नाईट राऊंडमध्ये त्यांनी त्याचं नाव लिहिलेलं आहे। वॉर्ड नंबर 4ला गौरव शिरसाट नावाचा मुलगा कक्षसेवक म्हणून काम करत होता। मग इथले लोक म्हणत आहे की तो इथे कामावर नव्हता। मग आम्ही कोणाचं उत्तर खरं म्हणायचं? प्रशासनाचं म्हणायचं की जे आमच्यासमोर प्रूफ आहे त्याचं म्हणायचं? त्याच्यावर ACS सरांचा मेट्रन ऑफिसचा स्टॅम्प लागलेला आहे। जे नाईट राऊंड जे बुक असतं तिथे प्रत्येक वॉर्डला नाईट सुपर राऊंड घेतात, तिथे बघतात कोण आहे, जे स्टाफ सांगतात तेच लिहिलं जातं। मग प्रशासन आम्हाला अशी उडवाउडवीची उत्तरं का बरं देत आहे? याचा आम्हाला अजूनही उत्तर मिळालेलं नाही आहे। एकच मागणी आहे की आरोपीला लवकरात लवकर पकडण्यात यावे आणि इथे सुरक्षा रक्षक कर्मचारी जे क्लास 4 कर्मचारी आहे ते प्रत्येक वॉर्डला अवेलेबल असायला हवे, 3ही शिफ्टमध्ये, जेणेकरून आमच्यासारखे महिला कर्मचारी जे घरून रात्रीला इथे रुग्णसेवा पुरवतात त्यांच्या घरच्यांना आणि त्या स्वतःला सुद्धा सेफ महसूस करतील इथे येऊन।